आहे पाणी आहे. ते पप्पा मला ओरडतील कदाचित यासाठी. सो गाईज आमच्या इथे 2 मित्र झालेत. एक आहे योगेश आणि एक आहे रमेश. सो गाईज आम्ही लोक आज फिरायला निघालो आहोत. आज ॲक्टिवा घेतली आहे. हा माझा हँड पेंटेड गॉगल. नंतर पूर्ण क्लोजअप दाखवेन. बघू शकतो तुम्ही, बोला तुला. हॅलो. तर आज आम्ही एक्सप्लोअर करायला निघालो आहोत. कावासन अँड मोलबाल इज प्लॅन फॉर टुमॉरो. तर आज बघूया आजूबाजूला काय मिळतं आहे का, त्या हिशोबाने एक्सप्लोअर करू. इथे खूप जास्त गरमी आहे गाईस, ऑफ सीझन असल्यामुळे. पण ठीक आहे, वी हॅड ओनली दिस ऑप्शन टू विजिट फिलिपिन्स. आणि प्रॉपर्टी दाखवली का? अच्छा, तुम्ही प्रॉपर्टी ऑलरेडी बघितलेली आहे. सो भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. बाय बाय. पप्पा हँड पेंटेड गॉगल. ही आहे आमची आजची राईड. हे बेसिकली आजचा दिवस बघा, एवढा मस्त निघालाय. गोंडू एवढी छान दिसते. हाय गोंडू. आणि ही आमची राईड. हाय गाईज. सो आता आम्ही निघालो आहे तुमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, विच इज लांबग बीच. तो बीच खूप सुंदर आहे असे आमचे प्रॉपर्टी ओनर्स म्हणाले आहेत. चला तर मग आपण निघूया आता लांबग बीचला. आम्ही जी ही ॲक्टिवा घेतली आहे ना, त्याचं रेंट अराउंड 300 पेसोज आहे. सो इथलं करन्सीचं नाव आहे पेसो. आपल्या पैशावरूनच इथे पेसो हे नाव पडलं आहे. पेसोची व्हॅल्यू बेसिकली 1 पेसो म्हणजे ₹1.5 अप्रॉक्स असं मानून चालूया. सो 300 पेसोसची ॲक्टिवा पडली आहे म्हणजे अराउंड ₹450 आम्हाला ते पडलेलं. अच्छा हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. बरीच सारी लोकं पूर्ण व्हिडिओ बघत नाही आहेत आणि व्हिडिओ सबस्क्राईब पण नाही करत आहेत आणि लाईक पण नाही करत आहेत. त्यांच्यामुळे ना आम्हाला खूप जास्त फरक पडतो. तर प्लीज, जर समजा तुम्हाला मनापासून आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर तारीफ तर तुम्ही करतच आहात आमच्या व्हिडिओची, पण प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट पण करा तुम्हाला जे काही वाटतं ते. तर आता चला लांबग बीचला जाऊया. सो आता आम्ही लोक आलो आहोत लांबग बीचला. आणि जशी एंट्री गेली आहे तसे सगळे लोक, सगळ्या मुली बेसिकली, सगळ्या इथल्या लोकल बायका पण नाही, मुलीच. गोंडूला पडलो मी. हा, खड्ड्यात पाय मुळे. सो सगळे लोक गोंडूला तारीफ करतायत की यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ग्रेशियस. ही बघा कशी दिसते. आहे ना ब्युटिफुल गोंडू माझी. एकदा हा लांबग बीचचा माहोल बघा किती सुंदर आहे. आकाश बघा यार, एवढं क्लिअर आकाश ना, बघून एकदम गहीवरून येतं. गहीवरून नाही पण मनापासून एकदम प्रसन्न वाटतं. आणि लोक पण इतकी छान आहेत ना इथली, म्हणजे पैसे नाही आहेत पण मन मोठं आहे. यावेळी पहिल्यांदा स्वाती एकटीच पाण्यात गेली आहे. मी नाही जाऊ शकलो कारण की मी फुल पॅन्ट घातलेली. मी पण ना माहीत नव्हतं ॲक्च्युली की आम्ही बीचवरती जाणार आहे. पण बघा ना किती सुंदर स्वच्छ पाणी आहे. इतकं मन तृप्त झालं ना. हे बघा बाडियन, इथे एक रिसॉर्ट होतं बाडियन नावाचं. सो त्या लोकांनी हे बाहेर असं लावलेलं आणि आम्ही असंच बीचवरती शतपावली करायला निघालो. चला मग पुढे मी काय बोलतो ऐका. खूप जास्त मजा येते इथे. आता आम्हाला दोघांनाही खूप भूक लागली आहे. 2:15 झाले ना. गोंडू भूक लागली ना खूप जास्त. गोंडूला तहान पण लागली आहे. सो आता गोंडूने बघितलंय कुठेतरी एक चांगलं रेस्टॉरंट, तिथे जाऊन तेच आपलं एशियन खाणं खाऊ. चिकन. इतकी जोरदार भूक लागलेली की शहाळ्याच्या पाणी आणि स्वीटकॉर्न पासून आम्ही चालू केलं. चला पुढे बघा, सगळं तुम्हाला ऑर्डर दाखव. पाणी ती बघ, पाणी कमी असतं कदाचित त्याच्यात. शहाळं जास्त आहे. हा इथे आहे पाणी आहे. संपवलं बाबूने पाणी. आणखी सोबत ब्रेक. ही आपली मुंबईवाली हरकत. शाळा संपलं पाणी तर मग शाळेचा नारळ काढायला त्यांना ब्रेक बोलवतो.
आता काहीतरी ज्युसी आहे का? ऑरेंज ज्यूस वगैरे असेल तर ते. ताईंना माझ्या भावना कळल्या आणि त्या शहाळं पूर्ण चिरून आल्या. सो मध्ये एकदम सुंदर गोड असं शहाळ्याचं मस्त खोबरं होतं. खाऊन इतकं मन तृप्त झालं ना, खरंच मस्तच जागा होती ही. आणि नॅचरल फूड, आम्ही तर कोकणातले, सो नारळ आम्हाला कोणत्याही रूपात द्या, आम्ही ते असं हे बघा, अरे गप्पा गप खाणं. दोघांचंही फेवरेट. बघा आता सध्या तर बबलूच खात आहे, माझ्यासाठी ठेवलेलं थोडं तसं. ॲज युजल आमची फायनली ऑर्डर आलेली आहे. दिस इज डेव्हिल लेमन. जॅपनीज रेसिपी आहे. लेमन इन्फ्युज्ड इन अल्कोहोल मिक्स्ड विथ स्पार्कलिंग वॉटर. हे आमचे फेवरेट बियर. इंडियन रेसिपी गाईज. स्वीट कॉर्न विथ गोड गोड चीज, गोड गोड मिल्क. खातोय आम्ही. सुपर स्ट्रॉंग बियर. एलिफंट हॉर्स, रेड हॉर्स. चिप्स आहेत सुपर स्पायसी. बघू कशी आहेत ते. शहाळं खातोय आम्ही आता. शहाळाचा इथे सीन तोच आहे की पाणी कमी असतं आणि ते लोक फक्त उडून देतात शहाळं. हे बघा असं. फक्त खोलून दिलंय, चमच्याने खायचं खोदून खोदून. हे आलं आमचं चिकन बार्बेक्यू. नाईस ज्युसी. आणि हा माझा हँड पेंटेड गॉगल. अगेन टू ऑर्डर DM. आणि ही आमची गोंडू. तारीफ DM. तर तिचे गॉगल बघा वरती कशी वाटते, जसं की इथे बघ गोंडू, इथे बघ किंवा मिकी माऊस वाटते बघा. इथे एक कान, इथे एक कान. मिकी माऊस गाडा. सो त्या सगळ्या गोष्टींचा आमचा टोटल खर्च झाला 150 दिरहम. तसं तर स्वस्तच आहे, किंवा स्वस्त नाही बोलू शकत, पण इंडियाचेच रेट्स आहेत ऑलमोस्ट. बट मजा येत वाटते हे बीचच्या गाठी बसून शहाळाचं पाणी पिऊन एखादी बियर मारायची मस्त. बियर जास्त स्ट्रॉंग नव्हती, त्याची दुसरी ड्रिंक होती ती थोडी स्ट्रॉंग वाटलेली आम्हाला, जॅपनीज ड्रिंक. बट या टेस्टमध्ये ती खूप छान होती. म्हणजे अजून पण जिभेवरती चव आहे, आता काय म्हणायचं. आणि हे बघा समोर किती सुंदर आहे ना वातावरण. याच सगळ्या गोष्टींसाठी तर जगतो आपण. सो गाईज आपल्या इथे आपण बघितलं असेल जे तंदूर वगैरे असतं ना त्याच्यावरती असं 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 सारखं करत असतात. सो इथे कसं आहे, इथे तंदूर मेन आयटम आहे. सो इथे फुल टाइम थोडी ना असं करत राहणार. त्या लोकांनी ना पंख्याला कपडा लावलाय. हे बघा काय मस्त आहे. आपदा में अवसर. फुल टाइम चालूच असतं ते. माशा पण बसत नाही त्याच्यावर. ऑलवेज फ्रेश. आपदा में अवसर. बढिया. तो गाईज आम्ही इथल्या कांडोलीम कलंगूट मधून निघालोय. हे आहेत असे काही रिकामे शॅक्स आणि काही भरलेले शॅक्स. हा बघा गोंडू. एक क्युटी गोंडू आहे इथे. एक गोंडू. हाय हॅलो हाय. आणि ही आहे आमची गोंडू. ही आहे सध्या परेड SUVची. आम्ही परत पडता पडता वाचलो. सही आहेत ना गाड्या. ही सगळी आपली भावंड लोक, म्हात्रे पाटील लोक एक साथ निघाली आहेत शिंदे साहेबांच्या ऐकलं ना तो पांडू काय म्हणाला, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं तिथून लांबॉग बीचवरून आलो तसं डायरेक्ट हॉटेलवरतीच बसलो आम्ही. हे बघा समोर. आम्हाला गोल्डन आवर मिस करायचा नव्हता, पण म्हटलं की एक 15 मिनटं झोप काढूया. झोपेतून जशी जाग आली तसा गोल्डन आवर गेला होता. झालेला आमचा पचका, पण आता काय करणार. पण हे हॉटेल एवढं एस्थेटिकली परफेक्ट होतं ना. नेक्स्ट व्ह्यू बघा, तुम्हाला अनरिअलिस्टिकच वाटेल. हा बघा. आहे या व्ह्यूला कुठे तोड नाही ना. मस्त वाटलं ना. रात्र झाली आणि पोटातले कावडे परत काव काव करू लागले. तर मग आम्ही निघालो आता. बघूया काय खायला मिळतं का इथे. खाण्याचे खूप वांदे. आम्ही जेव्हा पण इथे येतोय जेवायला फक्त याच ठिकाणी येतोय. या ठिकाणाचं नाव आम्हाला अजून पण कळलेलं नाही आहे, पण फ्राईड चिकनवाला जागा, चिकन नगेट्सवाली जागा. हां, पीपल हू लव टू इट आर ऑलवेज द बेस्ट पीपल. सो ही ती जागा आहे. हे फक्त मुली आणि बायका चालवतात. स्मॉल प्लेस, गुड प्लेस.
का हायवे बोलाल का काय बोलाल जे काय आहे त्याला डुबते हुए को तिनका का सहारा. बाकी त्याच्या व्यतिरिक्त इथे फक्त पॉर्क, बीफ या सगळ्या गोष्टी मिळतात. चिकनमध्ये फक्त चिकन, ओनली चिकन नगेट ओनली. सो म्हणून आम्ही एक लोकल फ्राईड चिकन घेतलंय. त्याला काय बोलतात गोंडू? लमोपा नाही, लचॉन. चिकन लॅचॉनमध्ये काय असतं तर पूर्ण चिकन असतो, रोस्टेड चिकन. सो बेसिकली ते आपलं चिकन तंदुरी टाईप असेल कदाचित, बघू. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे आता गोंडू कसं आहे लोकांना. गोंडू बारीक झाली आहे, 750 ग्राम कमी झाले गोंडूचा आमच्या. ते पप्पा मला ओरडतील कदाचित यासाठी. एनिवेज गाईज, मजा तर येते. न्यू कंट्री. एकदा यांच्या मेनू कार्डवरती नजर मारून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की स्वस्त आहे का महाग आहे. आम्हाला तर तसं मुंबईच्या हिशोबाने कम्पॅरेटिव्हली तसं ठीकच वाटलं, म्हणजे ना महाग ना स्वस्त. या लोकांना इंग्लिश गाणी बरोबर येतात, पण इंग्लिश बोलायला जीभ बळते. What you want? I don't know. You need chicken. पण आलेला आहे, साईने जेवण आणलेलं आहे. थँक्यू. तावमध्ये निघालो जेवायला. एकदम एक्साइटिंग कोणतं कॅफे दिसलेलं बबलू शेटना ChatGPT वरती. निघालो, बघितलं रस्त्यावरती लाईट नाही आहे, फाटली, रिटर्न आलो. आता आलो हे सगळं घेऊन. तेच जेव, तेच आपलं टिपिकल फ्राईड चिकन आणि सुका राईस. आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते. आणि डाळ पाहिजे, डाळ. आज नारळी पौर्णिमा आहे, आईने नारळी भात बनवलेला आहे. जागा चांगली आहे. सो गाईज, आमच्या इथे 2 मित्र झालेत. एक आहे योगेश आणि एक आहे रमेश. मी तुम्हाला दाखवतो ते दोन्ही मित्र. हा आहे योगेश इथे बघ, थोडं ॲटिट्यूड आहे. मी हा आहे रमेश गोंडू. हाऊ यू? हे 2 कोंडू आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून 2 आहेत आणि एक मांजर पण आहे. रमेश बसला शांत. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. पुढचा ब्लॉग ना अजून जास्त ॲडव्हेंचरस असणार आहे. तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि लाईक करा. चला बाय.